Hello everyone. In previous lecture we had studied about accounting conventions. Accounting convention means what? These are the customs or traditional practices which are used as a guide for the preparation of accounting statements. In that we had studied convention of disclosure, that in it means don't hide any business related transaction. Okay, means record all the transaction in the books of accounts. Then we had studied convention of materiality. Okay, what it says that disclose all material items, means all important items should be disclosed. Then we had seen convention of consistency, means what, that same accounting method which is follow for 1 year. Okay, means for year 2020, if suppose one accounting that method is used, then that same method should be used for another year. And this convention of conservatism. Conservatism means what? To play safe, means in future whatever the losses will be there, so be prepared now for these losses. But here don't consider that profits which you will gain in the future. Okay, means here be prepared for only losses and don't anticipate any profit here. Then today we will see bookkeeping. Okay, bookkeeping means what? पुस्तक पालन ज्याला बोलतात ते बुककीपिंग असतं. सी प्रिव्हियस इयर्समध्ये लोक आहेत ते काय करायचे, डायरी लिहायचे, म्हणजे रोजनीशी बोलतात. ओके, सो डायरी लिहायचे प्रिव्हियस इयर्समध्ये. सो त्या डायरीमध्ये सपोज समजा मी डायरी लिहिते. ओके, मी डायरी लिहिली की मी कॉलेजला आले, मी SYच्या मुलांवरती DSBMचं लेक्चर घेतलं, मी त्यांना असाइनमेंट दिली. ओके, त्यांनी असाइनमेंट सबमिट केली, मी SYच्या मुलांना क्वेश्चन्स विचारले, माझे त्यांनी आन्सर्स दिली. ओके, त्याच्यानंतर मी असं लिहीन की ॲट आफ्टरनून सेशनला मी SYच्या मुलांचं प्रॅक्टिकल घेतलं. ओके, मी त्यांची व्हायवा घेतली. ओके, असं मी डेली जे काय काय केलं. देन आफ्टर दॅट आय विल राईट की घरी येताना मी काय केलं, एक मोबाईल आहे तो माझ्यासाठी न्यू मोबाईल परचेस केला. ओके, स्वतःसाठी. सो हे सगळं मी कशामध्ये लिहिते, तर डायरीमध्ये लिहिलं जातं. ओके, बट सी बुककीपिंग म्हणजे काय, पुस्तक पालन, की ह्याच्यामध्ये बुककीपिंग करतो आपण, म्हणजे एखादी बिझनेस फर्म जी आहे ती जेव्हा बुककीपिंग करत असते तेव्हा हे सगळं लिहत नाही की आमच्या सपोज माझं मेडिकल आहे, तर माझ्या मेडिकलमध्ये आज हा कस्टमर आला, त्याने ह्या टॅबलेट्स माझ्याकडून विकत घेतल्या. ओके, आज माझ्याकडे कोल्हापूरवरून एवढा माल आला, असं लिहिलं जात नाही. तर जी काही बिझनेस रिलेटेड ट्रान्झॅक्शन्स असतात तीच फक्त बुक्स ऑफ अकाउंट जे असतं. ओके, म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल, तुमच्याजवळ ग्रोसरी शॉप्स असतील तर तिथे रेड कलरची बुक्स असते, म्हणजे जनरली त्याला मराठी लँग्वेजमध्ये चोपडी असं बोलतात. ओके, एक रेड कलरची काय असते, नोटबुक असते, ती लक्ष्मी महालक्ष्मीचं त्याच्यावरती चित्र असतं, ती चोपडी असते. ओके, सो त्याच्यामध्ये काय रेकॉर्ड केलं जातं की जे काही बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आहेत, बट बिझनेस ट्रान्झॅक्शन्स म्हणजे कोणते, तर मनी रिलेटेड. आता हिअर मी जर म्हटलं की मला बुक ऑफ अकाउंट लिहायचं आहे, तर म्हणजे मला बुककीपिंग करायचं आहे, मला बुक्स ऑफ अकाउंट लिहायचं आहे, तर मी काय लिहिणार त्याच्यामध्ये की जे काय मनी रिलेटेड ट्रान्झॅक्शन आहे. सो मनी रिलेटेड ट्रान्झॅक्शन इथे काय झालं, मनी रिलेटेड ट्रान्झॅक्शन की मी कॉलेजवरून येताना माझ्यासाठी न्यू सेलफोन आहे तो परचेस केला, एक 20,000चा. ओके, 20,000चा मी मोबाईल परचेस केला. सो हे 20,000 मोबाईल परचेस कितीचा केला, 20,000. मग 20,000 अमाऊंट मी माझ्या ह्याच्यामध्ये लिहिणार, कशामध्ये, बुक ऑफ अकाउंटमध्ये. त्यालाच काय बोलतात, बुककीपिंग बोलतात. ओके, सो सी फ्रॉम द लँग्वेज ऑफ अकाउंट, bookkeeping is defined as the art of recording all business transactions systematically आणि करेक्टली इन अ सेट ऑफ बुक्स. ओके, म्हणजे जे काही बुक असेल, जी काही नोटबुक असेल, जी काही चोपडी असेल, सो त्याच्यामध्ये जी काही बिझनेस ट्रान्झॅक्शन्स होतात,
म्हणजे समजा मी आज एखादी पार्टी आहे, एखादे डिस्ट्रीब्युटर आहेत, त्यांना चेक दिला. सो मी त्याच्यामध्ये लिहायचं की मी 25,000चा चेक आहे तो ब्रिज मेडिसिन्स रत्नागिरीला दिला. सपोज एखादा कस्टमर आहे, त्याने मी त्याला उधारीवरती मेडिसिन्स दिली होती. सो आज त्या कस्टमरने बिल पे केलं माझं. ओके, समजा 5,000ची 5,000ची मेडिसिन्स आहेत ती नेली होती. सो मी त्या माझं जे काही बुक ऑफ अकाउंट आहे त्याच्यामध्ये लिहिणार की 5,000 ओके 5,000 रिसिव्ड फ्रॉम XYZ कस्टमर. ओके, सो सी ह्यालाच बोलतात तर बुक कीपिंग. की ह्याच्यामध्ये काय केलं जातं की बिझनेस ट्रान्झॅक्शन्स जी काही होतात ती सिस्टमॅटिकली अँड करेक्टली, ओके सिस्टमॅटिक वेने आणि करेक्टली म्हणजे बरोबर अचूक जे काही आहे तेच लिहायचं ह्याच्यामध्ये इन अ सेट ऑफ बुक्स. सो दिस बुक कीपिंग enables a person to know accurately the amount he has gained or lost. बुक कीपिंगमुळे काय होतं, तो जो कोणी पर्सन आहे, जो काही ओनर आहे, त्याला कळतं ॲक्युरेटली की त्याला गेन किती झाला आहे. मीन्स सी क्लिअर आहे हे. जर एक माझं काय आहे, ड्रग स्टोअर आहे, माझं मेडिकल आहे, मी जर रोजच्या रोज ते माझ्या सेट ऑफ बुक्समध्ये मी लिहत असेल माझा टोटल सेल किती झाला आहे, म्हणजे जेव्हा मी मेडिकल शॉप माझं क्लोज करत असते ॲट 9 o'clock 8 o'clock त्या टाईमला मी लिहत असेल की आज माझा सेल झाला आहे 60,000चा माझा सेल झालेला आहे. आज मला एक्सपेन्स किती आला, 1,000 मला एक्सपेन्स आला. ओके, सपोज मी कोणाची सॅलरी केली असेल एम्प्लॉयची तर मी लिहिते 10,000 इज पेड टू दॅट एम्प्लॉई. ओके, त्याची मी सॅलरी केली तर ते लिहिते मी, बरोबर. सो ऑब्वियसली हे जर सगळं मी क्लिअरली लिहिलं असेल आणि डे टू डे मी लिहिलं असेल आणि करेक्टली लिहिलं असेल तर ऑब्वियसली मला कळेल की मला प्रॉफिट किती झालेला आहे किंवा मला लॉस किती होतो आहे. अंडरस्टूड. देन सी बुक्स ऑफ अकाउंट जे आहे, अकाउंटमध्ये जे म्हणजे लिहिलं जातं ते आपण कशाच्या म्हणजे कशाची हेल्प घेतो ते लिहायला, ते जी डॉक्युमेंट्स असतात ऑन द बेसिस of which entries are recorded in the books of account are known as source document. त्याला सोर्स डॉक्युमेंट्स म्हणतात. पण कोणते डॉक्युमेंट सोर्स डॉक्युमेंट्स म्हणजे रिसिप्ट असतात, बिल्स असतात, कॅश मेमो असतात, त्याच्यानंतर इनव्हॉइसेस असतात. इनव्हॉइसेस म्हणजे काय तर सपोज इनव्हॉइस कशाला बोलतात, एखादे डिस्ट्रीब्युटर्स आहेत मेडिसिन्सचे, त्यांना मी प्रॉडक्टची ऑर्डर दिली, मग त्यांच्याकडून जे बिल येतं त्याला इनव्हॉइस बोलतात. देन कॅश मेमो पण कशाला बोलतात तर जे काही बिल येतं, ओके म्हणजे त्याच्यावरती प्रॉडक्ट असतो, त्या प्रॉडक्टचे इन डिटेल सगळे बॅच नंबर असतो, त्याच्यानंतर सेल प्राईज असते, परचेस रेट असतो, MRP असते, GST असतो, ही सगळी इन्फॉर्मेशन आहे ती त्याच्यावरती असते, त्याला कॅश मेमो बोलतात. त्याच्यानंतर रिसिप्ट कोणत्या असतात, रिसिप्ट म्हणजे काय तर पावती. समजा मी ब्रिज मेडिसिन्सला चेक दिला तर ब्रिज मेडिसिन्स मला काय देतात, एक रिसिप्ट लिहून देतात दॅट म्हणजे त्यांच्या नावाची, त्याच्यावरती नाव असतं त्यांचं, त्यांची साईन असते आणि चेक रिसिव्ड ऑफ ₹25,000 फ्रॉम दिज नॅशनल मेडिकल वॉट एव्हर जे काही मेडिकल असेल ते. ओके, सो त्याच्या बेसिसवरती हे सगळं जेव्हा आपण हे रिसिप्ट देतो ती आपण रिसिप्ट आहे तो ठेवून देतो. सो ॲट द एंड ऑफ द डे आपण ते जे काही एंट्री आहे ती आपण आपले बुक ऑफ अकाउंटमध्ये करतो की 25,000चा चेक आहे, चेक नंबर किती आहे 0677 हा चेक नंबर आहे, कोणाला दिला आहे तो ब्रिज मेडिसिन्सला दिला आहे, ह्या सगळ्याची आपण काय करतो तर एंट्री करत असतो. ओके, सो दिस इट बुक कीपिंग इज हेल्प्स द पर्सन to know the amount of his assets, liabilities and capital. Bookkeeping what it helps the personला काय करतं, जो कोणी ओनर असतो, इट हेल्प्स टू दॅट पर्सन बिकॉज त्याच्यामुळे काय करतं बुक किपिंगमुळे अमाऊंट किती आहे असेट्सची. ओके, मीन्स जे काही मशिनरीज असतात कंपनीमध्ये किंवा मेडिकल स्टोअर आहे तिथे कम्प्युटर्स असतात, प्रिंटर्स असतात. ओके, सो त्यांची अमाऊंट काय आहे, लायबिलिटीज काय असतात त्याच्या, म्हणजे लोन्स मग असतात. फॉर सपोज एक्झाम्पल मी बँककडून लोन काढलेलं आहे, ओके 2 lakhs
आणि माझा मंथली माझी अमाऊंट त्याच्यातून डिड्यूस किती होते, मला एक 2000 कॅश आहे. ओके, म्हणजे जो हप्ता बोलतो आपण, मला 2000चा हप्ता आहे तो काय करावा लागतो, भरावा लागतो. ओके, सो मी बुक ऑफ अकाउंटमध्ये लिहिते की ॲट द डे 15th ऑक्टोबर 2000 रुपीज आहे ते मी बँकमध्ये भरले आहेत, जे लोनचा हप्ता होता तो भरला आहे. अँड ऑल्सो कॅपिटल, ओके, मीन्स अमाऊंट किती इन्व्हेस्ट केली आहे अँड ऑल. सो ते काय कळतं, बुक किपिंगमुळे त्या पर्सनला कळतं. सो bookkeeping, this cannot be clearly distinguished from accounting. बुककीपिंग आहे ते अकाउंटिंग एकदम असं क्लिअरली डिस्टिंग्विश करता येत नाही. बट सी प्रॅक्टिकली इफ वी सी बोथ मीन द सेम थिंग. ऑल्दो द टर्म अकाउंटन्सी इज युजली यूज फॉर अकाउंटिंग वर्क ऑफ हायर ऑर्डर. ओके, हायर ऑर्डरचं जे काही वर्क असेल त्याच्यासाठी मेनली अकाउंटिंग वापरलं जातं. अँड अकाउंटन्सी इन्व्हॉल्व्स द एंटायर अकाउंटिंग प्रोसेस. अकाउंटन्सीमध्ये काय असतं, एंटायर प्रोसेस म्हणजे आयडेंटिफिकेशन, रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग अँड समरायझिंग इन अ सिग्निफिकंट मॅनर so as to prepare accounting statements which give true picture of the business on any particular date. Okay, आता सी फॉर एक्झाम्पल बुककीपिंगमध्ये जनरली काय असतं की बिझनेस रिलेटेड जो काही हिशोब आहे तो ठेवणं. सपोज एक राम नावाचा पर्सन आहे आणि त्याने राम फार्मास्युटिकल्स नावाची फार्मा कंपनी ओपन केली आहे. ओके, सो आपण बघितलं की सेपरेट एंटायटी कन्सेप्ट म्हणजे काय, तर राम वेगळा आणि राम फार्मास्युटिकल्स कंपनी ही वेगळी अकॉर्डिंग टू द अकाउंटिंग. ओके, अकॉर्डिंग टू द आईज ऑफ अकाउंटिंग राम वेगळा होणार म्हणजे काय असतं, तुमची फर्म वेगळी, तुम्ही वेगळे, राम वेगळा, राम फार्मास्युटिकल्स कंपनी ही वेगळी. सो सी इथे काय होणार, रामने त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेत जर 50,000 रुपीज इन्व्हेस्ट केलेत. ओके, तर ते 50,000 रुपीज हे राम फार्मास्युटिकल्समध्ये रेकॉर्ड केले जाणार. राम फार्मास्युटिकल्सच्या बिझनेस ट्रान्झॅक्शन्स जे काही आहे म्हणजे राम फार्मास्युटिकल्सची जी काही बुक ऑफ अकाउंट आहे त्याच्यामध्ये ते 50,000 डिनोट केले जाणार. देन ऑल जी काही राम फार्मास्युटिकल्सची जी काही बिझनेस ट्रान्झॅक्शन्स होतील, ओके, ती सगळी काय केली जाणार, तर रेकॉर्ड केली जाणार. कशामध्ये, तर राम अँड कंपनीमध्ये. सी हिअर आता राम जो आहे त्याने तो राम ट्रिपला गेला, त्याच्यानंतर रामने क्लॉथ्स परचेस केले. ओके, सो ते राम फार्मास्युटिकल्सच्या अकाउंटमध्ये मेन्शन केलं जाणार नाही. ओके, तर सो बुक कीपिंग म्हणजे काय, तर मेंटेनन्स ऑफ बुक ऑफ अकाउंट. आता सी बुक कीपिंग इज कन्सर्न विथ रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स अँड इव्हेंट्स इन अ प्रिस्क्राईब मॅनर इन द बुक्स ऑफ अकाउंट. बुक कीपिंगमध्ये काय केलं जातं की बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आहेत आणि इव्हेंट्स आहेत ते काय केले जातात, रेकॉर्ड केले जातात इन अ पर्टिक्युलर मॅनर. दिस सी अकाउंटिंग जर आपण बघितलं तर अकाउंटिंग इज अ वायडर टर्म. ओके, दॅट इन्क्लूड्स बुक कीपिंग. अकाउंटिंगमध्ये बुक कीपिंग आहे म्हणजे काय, आपण जेव्हा अकाउंटिंग प्रोसेस करत असतो तेव्हा रेकॉर्डिंग ऑफ द ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ अकाउंट्स इज द फर्स्ट स्टेज असते इन द अकाउंटिंग प्रोसेस. ओके, सो सी अकाउंटिंग जे आहे इज प्रायमरीली कन्सर्न विथ डिझाईन ऑफ द सिस्टम ऑफ रेकॉर्ड्स, देन प्रिपरेशन ऑफ रिपोर्ट्स बेस्ड ऑन द रेकॉर्डेड डाटा अँड देन इंटरप्रिटेशन. म्हणजे अकाउंटिंगमध्ये पहिलं काय केलं जातं, पहिल्यांदा काय केलं जातं, सिस्टम ऑफ रेकॉर्ड्स जो आहे डिझाईन केलं जातं. ओके, देन रिपोर्ट आहे तो प्रिपेअर केला जातो. मग रिपोर्ट प्रिपेअर करून रेकॉर्ड करणं, त्याच्यानंतर त्याच्यावरून इंटरप्रिटेशन करणं, त्याच्या आधी त्याला आयडेंटिफाय करणं, ह्या सगळ्या प्रोसेस येतात अकाउंटिंगमध्ये. बट इथे बुक कीपिंगमध्ये काय आहे तर ती बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आहेत ती रेकॉर्ड केली जातात फक्त. त्याच्यानंतर बुक कीपर जो असतो म्हणजे ते बुक ऑफ अकाउंट लिहिणारा पर्सन, सो दॅट बुक कीपर इज रिस्पॉन्सिबल फॉर कीपिंग ऑल द रेकॉर्ड्स ऑफ द बिझनेस. आणि अकाउंटंट जो असतो तो अकाउंटंट्स मेंटेन करतो ते रेकॉर्ड ऑफ अकाउंटिंगचं. अँड वॉट ही डू, ही डिरेक्ट अँड रिव्ह्यू द
वर्क ऑफ बुक कीपर, म्हणजे बुक कीपरने जे काही केलेलं आहे, लिहिलेलं आहे बुक ऑफ अकाउंटमध्ये, तो अकाउंटंट काय करत असतो तर चेक करत असतो. देन सी बुक कीपर जो आहे तर त्याचं वर्क आहे म्हणजे काय करणं, रेकॉर्ड करायचे असतात ट्रान्झॅक्शन. सो तो आयदर नोटबुकमध्ये, ओके, म्हणजे जी काही बुक असेल, चोपडी असेल, त्याच्यातसुद्धा रेकॉर्ड करू शकतो. आणि मेकॅनिकल इक्विपमेंट आहेत, म्हणजे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट मीन्स नावडेज, ओके, मीन्स इन राईट नाव सिनारिओ आहे जे मोस्ट ऑफ द वर्क ऑफ बुक कीपर इज ऑफ क्लेरिकल नेचर आहे, विच कॅन बी अकम्पलिश थ्रू द यूज ऑफ मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट. जे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट आहेत, लॅपटॉप्स आहेत, कम्प्युटर्स आहेत, ओके, देन ते मशीन असते, टायपिंग मशीन्स असते, टंकलेखन वगैरे असं बोलतात त्याला. सो इट्स म्हणजे इझी वर्क आहे ते. आणि सी अकाउंटंटचं जे वर्क असतं, ओके, ते टेक्निकल नेचरचं असतं, विच रिक्वायर मच हायर स्किल ऑफ नॉलेज, ॲनालिटिकल स्किल्स आणि पेशन्स दॅन दॅट रिक्वायर्ड बाय द बुक कीपर्स. म्हणजे जो अकाउंट असतो त्याला चांगल्या प्रकारचं ते हायर लेवलचं नॉलेज पाहिजे, ॲनालिटिकल स्किल्स पाहिजेत त्याच्याकडे, पेशन्स पाहिजेत, म्हणजे जी काही बुक्स ऑफ अकाउंट आहेत त्याचा करेक्ट हिशोब लागतो आहे का. ओके, आता सी फार्मसी, ओके, मीन्स फार्मसी अँड मीन्स लार्ज डिपार्टमेंटल स्टोर्स लाईक ओके, लार्ज डिपार्टमेंटल स्टोर्स असतात, ओके. सो त्याच्यामध्ये काय केलं जातं की इवन इन फार्मसी कम्प्युटरवरती जो काही स्टॉक मारलेला आहे, सो कम्प्युटरवरची कॅश आणि काउंटर जो आहे आपली, ती कम्प्युटरमध्ये जर दिसत असेल सेल किती झाला आहे, कम्प्युटरवर दिसतो आहे 20,000 सेल झालेला आहे. सो जी आपली कॅश असते, डेलीची कॅश असते काउंटरच्या इथली, सो त्याच्यावरती पण चेक म्हणजे ती कॅश किती आहे ती मोजली जाते, मेजर केली जाते आणि कॅश मॅच होते का, कम्प्युटरवरची कॅश आणि जी आपण म्हणजे मराठीमध्ये बोलतात गल्ल्यातली कॅश असं बोलतात मराठीमध्ये. सो ती कॅश आहे ती बरोबर मॅच होते आहे का हे बघितलं जातं. ओके, सो अकाउंटंट जो असतो इट शुड हॅव द व्हेरी टेक्निकल इन नेचर. अँड सी बुक कीपिंग जे आहे इट्स मोर ऑफ रुटीन वर्क अँड दिस अकाउंटिंग इज अ स्पेशलाइज वर्क. अकाउंटिंग हे स्पेशलाइज वर्क आहे. सो keep in mind that bookkeeping is what? It's the art of recording all business transactions systematically and correctly in a set of book. म्हणजे सगळी बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आहेत ती काय केली जातात, ते जो काही बुक असेल सेट ऑफ बुकमध्ये रेकॉर्ड केली जातात सिस्टमॅटिकली आणि करेक्टली. ओके, दिस इज बुक कीपिंग, ह्याला म्हणतात बुक कीपिंग. अंडरस्टूड. देन नेक्स्ट इज द डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टम. डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम म्हणजे काय तर ह्याचा मिनिंग काय आहे, अकाउंट असतं त्याला दोन बाजू असतात, एक असतो डेबिट आणि एक असते क्रेडिट. हे डबल एंट्री बुक कीपिंगमध्ये. आता सी तुम्ही भाजी मार्केटमध्ये जाता, तुम्ही काय करता, भाजी घेता, ओके, मीन्स जो काही व्हेजिटेबल मर्चंट आहे त्याच्याकडून तुम्ही व्हेजिटेबल घेता, तुम्ही त्याला पैसे देता. ओके, हिअर 2 ट्रान्झॅक्शन झाले तुमची. त्याने तुम्हाला दिलं, ओके, म्हणजे त्याने तुम्हाला काय दिलं, ही गिव्स टू यू, ओके, आणि तुम्ही त्याला मनी दिलेत. ओके, मीन्स त्याने ही रिसिव्ज मनी अँड यू गेन दॅट व्हेजिटेबल्स. ओके, सो डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टम म्हणजे काय तर in this modern system of bookkeeping we follow the double entry system of bookkeeping which essentially means that every transaction has a double aspect. म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शनला काय असतात, डबल अस्पेक्ट असतात. दॅट इज अ टू फोल्ड अस्पेक्ट. अ गिव्हिंग अस्पेक्ट दॅट इज अ क्रेडिटर आणि गिव्हर बोलतात त्याला. आणि रिसिविंग अस्पेक्ट म्हणजे कोण, डेटर, जो रिसिव्ह घेणारा, ओके, दॅट इज द डेटर. असं प्रत्येक ट्रान्झॅक्शनला काय असतात तर 2 अस्पेक्ट असतात. सो दिस गिव्ज इट्स नेम टू द बुक कीपिंग सिस्टम ॲज डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टम. सो म्हणून ह्याला नाव दिलेलं आहे डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम. कारण इथे काय असतं डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीममध्ये इज बेस्ड ऑन वॉट फॅक्ट
that every transaction has two-fold aspect, means every transaction has a double aspect, a giving aspect, creditor, okay, and receiving aspect, that is the debtor, okay, debtor. I told you its pronunciation is debtor, okay, B should be silent, debtor. So according to this system, we have to enter every transaction twice, once on the debit side of the account, okay, which receives, and again on the credit side of the account which gives. म्हणजे काय, डेबिट साइड आणि क्रेडिट साइड म्हणजे काय, आता तुम्ही तुमचं बँक पासबुक बघितलं असेल, ओके, तर तुमच्या लेफ्ट हँडला काय असतं, डेबिट असतं, आणि क्रेडिट कुठे असतं, राईट हँडला असतं. डेबिट म्हणजे काय, तुम्ही त्याच्यामधून पैसे काढता बँक अकाउंटमधून. सपोज तुम्ही ATM यूज करता, ATMमधून तुम्ही पैसे काढलेत, ओके, सो तुम्हाला मेसेज येतो, युअर अकाउंट इज डेबिटेड फॉर ₹10,000. तुम्ही त्याच्या अकाउंटमध्ये पैसे भरलेत, 20,000 भरलेत, देन युअर अकाउंट इज क्रेडिटेड विथ ₹20,000 असं तुम्हाला, ओके, तुम्ही बघितलं असेल हे. सो हेच आहे डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीममध्ये, की प्रत्येक ट्रान्झॅक्शन जे आहे त्याला काय असतात, तर टू साईड्स असतात. सो लेफ्ट हँड साईड जी असते त्याला काय बोलतात, डेबिट साईड, अँड इज डिनोटेड बाय DR, ओके. सो डेबिटर म्हणजे कोण, द रिसिव्हर, अँड गिविंग क्रेडिटर म्हणजे कोण, तर गिव्हर, ओके. आणि लेफ्ट हँड साईड व्हॉट इट इंडिकेट्स, लेफ्ट हँड साईड नोन ॲज डेबिट साईड अँड इज डिनोटेड बाय DR, अँड राईट हँड साईड इज नोन ॲज अ क्रेडिट साईड. राईट हँडला जे असतं त्याला काय बोलतात, क्रेडिट साईड बोलतात, अँड इज डिनोटेड बाय CR. ती डिनोट कशाने केली जाते, तर CR ह्या वर्डने रेकॉर्ड केली जाते, ओके. सो सी वन एक्झाम्पल, इफ सपोज आय एम रनिंग अ फार्मसी, सो दॅट टाईम मी काय केलं पाहिजे, माझं जे बुक ऑफ अकाउंट आहे, सो त्याच्यामध्ये मी ह्याच्या साईडला, कुठली लेफ्ट साईड आहे तिथे मी ओके DR, ओके, लेफ्ट साईड जी असते तिथे डेबिट साईड म्हणून मी एंट्री केल्या पाहिजेत, आणि राईटला क्रेडिट साईड म्हणून एंट्री केल्या पाहिजेत. सो आता सी, मग इथे मी काय काय लिहिणार, डेबिट साईडमध्ये काय लिहिणार, जर एखादा कस्टमर आहे त्याने त्याची उधारी मला आणून दिली 2,000 रुपीजची, ओके, मला पैसे भेटले ना, ते मी रिसिव्हर होते तिथे त्या केसमध्ये, ओके. सो तिथे मी आय विल राईट हिअर दॅट 2,000 रुपीज डेबिटेड टू मी. देन सी, क्रेडिटेड म्हणजे काय, क्रेडिटेड म्हणजे काय असतं इथे बिझनेसमध्ये, लक्षात घ्या. सपोज आता उद्या माझ्या मेडिकलमध्ये एक स्टॉकिस्ट येणार आहेत रत्नागिरीवरून, ओके. फॉर एक्झाम्पल ब्रिज मेडिसिन्स नावाचे स्टॉकिस्ट आहेत, ते माझ्या मेडिकलमध्ये उद्या येणार आहेत, ओके, आणि त्यांना मला चेक द्यायचा आहे 20,000चा, ओके. सो मी माझ्या बुक ऑफ अकाउंटमध्ये क्रेडिट जे आहे, ओके, CR जे आहे त्याच्या खाली लिहिणार 20,000 रुपीज क्रेडिटेड टू ब्रिज मेडिसिन्स. म्हणजे काय, मी त्यांना काय करणार आहे, देणार आहे, ओके. सो त्यांनी मला अगोदर गुड्स पाठवल्या होत्या, सो त्याचं जे काही गुड्सचं बिल आहे ते 20,000 रुपीज आहे, ते मला त्यांना काय करायचं आहे, पे करायचं आहे. सो हिअर 20,000 त्यांनी मला गुड्स पाठवले होते, बट त्या ज्या गुड्स विकून मला प्रॉफिट किती झालेला आहे, 10,000 झालेला आहे. सो तो माझा प्रॉफिट आहे हा कम्प्लिटली वेगळा होतो, आणि मला त्यांना 20,000चं बिल आहे ते काय करायचं असतं, पे करायचं असतं, ओके. सो ह्याला डेबिट साईड जी असते, डेबिट साईड आणि क्रेडिट साईड, ओके, लेफ्ट हँड साईडला काय बोलतात, डेबिट साईड, आणि राईट हँड साईड असते त्याला काय बोलतात, तर क्रेडिट साईड, ओके. सो डेबिट साईड आणि मध्ये मी काय काय लिहिणार, सपोज आज माझ्याकडे 20,000चे काय आले, गुड्स आले, समजा 20,000चे मास्क आले माझ्याकडे, ओके. सो 20,000 मास्क, ओके, आले आज माझ्याकडे, तर ते आय विल राईट इन द डेबिट साईड. देन सी, मला त्या मास्कचं बिल करायचं एक 10 days नंतर, ओके. सो मग ते मी 10 days नंतर मास्कचं जे काही बिल असेल, काही त्याचे जे होलसेलमधून मी घेतलेले आहेत मास्क, सो मास्कचं बिल असेल 10,000 काय जे असेल ते, सो मी ते जेव्हा मी बिल करणार तेव्हा मी तिथे काय लिहायचं, तर क्रेडिट साईडमध्ये ते बिल जे मी पे करणार असते ते त्याच्यामध्ये लिहायचं, ओके. सो सी, objectives of double entry system of bookkeeping as
फॉलोज. ह्याचे ऑब्जेक्टिव्स काय ते बघूया, बिकॉज इन एक्झाममध्ये तुम्हाला डबल एंट्री बुक किपिंग सिस्टमवरती क्वेश्चन विचारतात. सो दॅट टाईम तुम्ही हे जे आहे फर्स्ट पॉईंट आहे, हा फर्स्ट पॉईंट लिहा. देन ऑब्जेक्टिव्ज आणि प्रिन्सिपल विचारतात तुम्हाला बुक किपिंगचं. सो ऑब्जेक्टिव्स काय आहेत ते आपण आता बघूया. ॲडव्हान्टेजेसमध्ये म्हणजे आता जे आपण ऑब्जेक्टिव्स बघणार आहोत तेच काय आहेत, ॲडव्हान्टेजेस आहेत डबल एंट्री सिस्टमचे. सो सी objectives of double entry system of bookkeeping are as follows. So first is maintaining a systematic record of business transaction. So this double entry system is a scientific system because it is based on certain principles which are applicable throughout the world. So its first objective is what? To maintain systematic record of business transactions. बिझनेस ट्रान्झॅक्शन्स होतात, आता दोन्ही रेकॉर्ड होतात ना, डेबिटर आणि डेबिट साईड क्रेडिट साईड दोन्ही रेकॉर्ड होतात. म्हणजे काय, आपल्याकडे किती पैसे आले आणि आपण दुसऱ्यांना किती पैसे दिले, ओके, हे सगळं रेकॉर्ड केलं जातं. सो त्याच्यामुळे ही काय आहे, सिस्टमॅटिक प्रोसेस आहे. असं नाही आहे की पूर्वीच्या काळी काय होतं, सिंगल एंट्री सिस्टम होते. मग सिंगल एंट्री सिस्टममध्ये काय होतं की आपण ज्यांना आपण पे करतो, ज्यांना आपण बिल देतो, तेच फक्त रेकॉर्ड त्याचा ठेवला जायचा, ओके. बट इथे तसं नाही आहे. इथे दोन्ही आपल्याकडे किती आले, आपल्याकडून किती गेले, ह्या सगळ्याचा रेकॉर्ड आहे तो ठेवला जातो. त्याच्यामुळे मेंटेनिंग अ सिस्टमॅटिक रेकॉर्ड ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन, ओके. देन सी सेकंड ऑब्जेक्टिव्ह काय आहे, टू फाइंड आउट द अमाऊंट रिसिवेबल फ्रॉम कस्टमर्स, ओके. म्हणजे कस्टमर्स आहेत त्यांच्याकडून आपल्याला किती अमाऊंट येणार आहे. सो दॅट कॅन बी फाइंड आउट, ती फाइंड आउट करता येते. म्हणजे मी इथे लिहिते, जेव्हा माझ्याकडे ते मास्क येतात, ओके, त्या टायमिंगला लिहिते माझ्याकडे मास्क आले, 10,000 रुपीजचे मास्क माझ्याकडे आलेले आहेत, ओके. सो ज्यांची कोणाची काही उधारी असेल, क्रेडिटवरती ज्यांनी माल नेलेला असेल, सो ते पण मी डेबिट साईडला लिहत असते. दॅट 1,000 रुपीज आहेत, हे झेड नावाच्या पर्सनकडून मला येणार आहेत, ओके. सो ते सुद्धा काय करत असते, मी लिहत असते. सो टू फाइंड आउट द अमाऊंट रिसिवेबल फ्रॉम कस्टमर्सकडून जी काही अमाऊंट येणार आहे, ओके, ती मला येणार आहे स्वतःला. सो ते मी कुठे लिहिते, डेबिट साईड डेप्टरमध्ये लिहिते मी, ओके. बिकॉज ती माझ्याकडे अमाऊंट येणार आहे, ती रिसिवेबल कोण करणार आहे, तर मी करणार आहे. सो ती अमाऊंट मी लिहत असते. सो इट इज इझी टू फाइंड आउट द अमाऊंट रिसिवेबल फ्रॉम कस्टमर्स. देन सी थर्ड इज टू फाइंड आउट द अमाऊंट पेएबल टू हिज सप्लायर्स. म्हणजे जसं मी सांगितलं की ब्रिज मेडिसिन्स आहेत, सो ते माझ्याकडे चेक न्यायला येणार आहेत. मी त्यांना काय देते, 20,000चा चेक देते आणि मी कुठे लिहिते, क्रेडिट जे असेल, CR जे असेल, तिथे मी लिहिते की 20,000 रुपीज गिवन टू ब्रिज मेडिसिन्स, ओके. क्रेडिटमध्ये इथे काय लिहिलं आहे मी, क्रेडिटर आपण कोणाला बोलतो, जो गिवर असतो त्याला आपण क्रेडिटर बोलतो, बरोबर. सो त्यांना मी माझे दिलेत. डोंट कन्फ्यूज इन दिस स्टेटमेंट्स अँड ऑल, ओके. सो सी हिअर, डेटर मीन्स वॉट, रिसिवर, अँड क्रेडिटर मीन्स वॉट, गिवर. मी त्यांना 20,000चा त्यांना काय दिलं आहे, चेक दिलेला आहे. सो मी तो कुठे लिहिला, CR जे साईड आहे, क्रेडिटरची साईड आहे, राईट साईड, तिथे लिहिला मी, बरोबर. आणि सी इथे मी एका कस्टमरकडून 2,000ची माझी उधारी येणार होती, ओके. सो ते मी कुठे लिहिलं, तर DR लिहिलं, ओके. मी ह्या केसमध्ये मी रिसिवर आहे, बिकॉज ती अमाऊंट आहे ती मला भेटणार आहे. मी त्याला गुड्स दिल्यात, ओके. ऑलरेडी मी त्याला गिव्हर, मी त्याला दिलेल्या आहेत ऑलरेडी, त्या गुड्स आहेत, ओके. बट त्याचे पैसे मला येणार आहेत. सो मी ते कुठे लिहिलं, DR लिहिलं. सो सी टू फाइंड आउट अमाऊंट रिसिवेबल फ्रॉम कस्टमर्स and to find out the amount payable to his suppliers. It can be possible from this system, because see, every transaction has double aspect, that is the debit and credit aspect. So it provides a systematic check on the arithmetical accuracy of the books of accounts,
Okay, then see, fourth objective is what? To find the business expenses during the year. Okay, because systematically आपण काय करतो, ह्याच्यामध्ये रेकॉर्ड मेंटेन करतो, डेबिट आहे, क्रेडिट आहे, किती पैसे आले, किती पैसे आपण दिले. सो हा रेकॉर्ड आहे तो सिस्टमॅटिकली मेंटेन करत असतो. सो ह्याच्यामुळे काय होतं की बिझनेस एक्सपेन्सेस आहेत ते पर्टिक्युलर त्या इयरमध्ये 2020 इयरमध्ये बिझनेस एक्सपेन्सेस किती झालेले आहेत हे फाइंड आउट करता येतं. देन टू फाइंड आउट द बिझनेस इन्कम ड्युरिंग द इयर. ओके, सो सी, हे तुम्हाला लक्षात ठेवायला इट्स व्हेरी इझी पॉईंट्स आहेत. हे इझिली तुम्ही काय करू शकता, लक्षात ठेवू शकता एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने. बिकॉज सी तुम्हाला हे ऑब्जेक्टिव्ज आहेत हे विचारतात एक्झाम्सला. सो सी, टू फाइंड आउट द बिझनेस इन्कम ड्युरिंग द इयर म्हणजे इन्कम किती आलेलं आहे, बिझनेस इन्कम. ओके, सो ते बिझनेस इन्कम त्या इयरमध्ये किती भेटलेलं आहे ते फाइंड आउट करता येतं. देन इट रिड्युसेस द पॉसिबिलिटी ऑफ मिसयूज ऑफ फंड्स. म्हणजे काय मिसयूज ऑफ फंड्स म्हणजे काय, तर चुकीचा वापर जो काही आहे फंड्सचा. फंड्स म्हणजे काय, तर जी काही कॅश अँड ऑल, ओके, मीन्स अमाऊंट जी काही जमा होते, सो त्याचा मिसयूज करता येत नाही. बिकॉज सी हियर in double entry bookkeeping the chances of the errors and frauds are minimized since both aspects of the transactions are to be recorded. दोन्ही aspect रेकॉर्ड केले जातात. सो त्याच्यामुळे इथे काय होतं की चान्सेस जे आहेत एररचे, फ्रॉड्सचे आणि हे जे आहे मिसयूज ऑफ फंड्स, ओके, सो दॅट आर द रिड्युसेस. ते काय होतात तर ह्याच्यामध्ये कमी होतात. बिकॉज बोथ aspect जे आहे ट्रान्झॅक्शनचे ते रेकॉर्ड केलेले असल्यामुळे it reduces the possibility of misuse of funds. Then see, next objective, it provides information regarding assets and liabilities. Okay, means कंपनीचे ज्या काही असेट्स असतील किंवा त्या पर्टिक्युलर कंपनीच्या ज्या काही लायबिलिटीज असतील, सो त्या काय केलेल्या असतात ते बुक ऑफ म्हणजे जे काही ॲज पर डबल एंट्री सिस्टीमनुसार आपण बोलतो डेबिट साईड आहे, क्रेडिट साईड. ओके, सो लायबिलिटीज जे काय आहेत, लोन जे काय आहेत, सो ते CRमध्ये काय केले जाणार, रेकॉर्ड केले जाणार. ओके, लायबिलिटीज ज्या काही असतील म्हणजे जे काही लोन पे करायचं असेल, सो ते सगळं कशात केलं जाणार, त्या CRमध्ये हे केलं जाणार. देन असेट्स ज्या काही असतील, ओके, सो असेट्स ह्या काय असतात, स्वतःच्याच असतात. ओके, सो ते DRमध्ये काय केले जाणार, असं बिकॉज स्वतःच्याच असतात, आपण ते स्वतःच आपण रिसिव्हर आहोत त्याचे, कारण बिकॉज आपली ओन प्रॉपर्टी आहे ती. सो इट प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन regarding assets and liabilities because it provides ready information regarding assets and liabilities of the company at any particular time. Okay, ready information provide होते आपल्याला ह्याच्यामुळे, बुक किपिंगमुळे. असेट्स आणि लायबिलिटीज रिलेटेड जी काही असेल ती ॲट एनी पर्टिक्युलर टाईम, जेव्हा कधीही आपल्याला ती इन्फॉर्मेशन हवी असेल तेव्हा आपण ती काय करू शकतो तर बघू शकतो, फाइंड आउट करू शकतो. ओके, सी, देन इट शोज कंपॅरिझन ऑफ पास्ट अँड प्रेझेंट बिझनेस. म्हणजे काय कंपॅरिझन ऑफ पास्ट अँड प्रेझेंट बिझनेस म्हणजे पास्ट म्हणजे कुठला, पूर्वीचा. लास्ट इयर समजा आहे 2019मध्ये बिझनेस कसा होता, किती प्रॉफिट होतं, डेली सेल्स किती होता, मंथली सेल्स किती होता. सो कम्पेअर टू दॅट, त्याच्याशी कम्पेअर करून हे जे इयर आहे 2020मध्ये किती सेल आहे, 2020मध्ये किती प्रॉफिट वाढलं आहे, किती कस्टमर्स वाढले आहेत. सो हे कंपॅरिझन करणं काय केलं सोपं होतं. म्हणजे कंपॅरिझन ह्याच्या म्हणजे करता येतं आपल्याला. डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम असेल तर त्याच्यामुळे काय करता येतं, कंपॅरिझन असतं ते करता येतं आपल्याला. ओके, सिन्स हियर ऑल द रेकॉर्ड्स आर मेंटेन इयरली, सो फ्रॉम द बुक्स ऑफ अकाउंट्स लॉस और गेन ऑफ 1 year can be compared with the loss or gain of the another year. So taking into consideration the financial position of the company, the management can take the important decisions regarding business. Okay, so हे सगळं कन्सिडर करून फायनान्शियल पोझिशन, ओके, सगळं कन्सिडर करून मॅनेजमेंट जे असेल कंपनीची ते बिझनेसची काय करू, त्याचे इम्पॉर्टंट डिसिजन्स घेऊ
शकतात. ओके, सो दीज आर द ऑब्जेक्टिव्स ऑफ डबल एंट्री सिस्टम and these are also the advantages of double entry system. Then see what are the what will be disadvantages of that. डिसॲडव्हान्टेजेस ह्याचे काय असतील तर सगळं रेकॉर्ड करून ठेवावं लागतं. ओके, सो त्याच्यामुळे काय होईल की ह्या सिस्टममुळे काय होतील की नंबर ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स आर रिक्वायर्ड टू बी मेंटेन. ओके, म्हणजे ती सगळी बुक्स ऑफ अकाउंट आहे ह्या इयरचं म्हणजे 2019चं 2020चं सगळ्या त्याचे काय बुक्स असतील. ओके, सो ते सगळ्या बुक्स मग काय कराव्या लागतात तर मेंटेन करा. म्हणजे ज्या वह्या असतात जाड वह्या असतात. ओके, तुम्ही बघितलं असेल कुठेही एखाद्या तुम्ही शॉपमध्ये गेला असतात तो त्यांचं ना पर्टिक्युलर एक वेगळं तो रॅक असतो त्या नोटबुक्स वगैरे ज्या आहेत त्या ठेवण्यासाठी. सो तिथे ते सगळं मेंटेन करावं लागतं, त्या ठेवाव्या लागतात. देन त्याच्यामुळे काय होतं ही कॉस्टली सिस्टम आहे बिकॉज लार्ज नंबर ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स आर रिक्वायर्ड टू बी मेंटेन. सी जर आता एवढं सगळं आपल्याला लिहायचं आहे तर ऑब्वियसली काय लागणार लार्ज नंबर ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स जे आहे म्हणजे लार्ज नंबर म्हणजे आज आता 2 मंथसाठी ही बुक नंतर ह्याच्यासाठी ही बुक असं काय करावं लागणार एक लार्ज नंबर ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स होणार ती. परत 19चं एक बुक 2020ची दुसरी 2021ची असं ते खूप ती व्हॉल्युमिनस होईल म्हणजे ती प्रोसेस आहे सगळी ती. ओके, सो सी ऑब्जेक्टिव्ज आलेत लक्षात तुमच्या काय आहेत ते डबल एंट्री बुक कीपिंगचे. खूप सोपे आहेत ऑब्जेक्टिव्ह, तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी पण खूप सोपे आहेत ऑब्जेक्टिव्ह बिकॉज हिअर फर्स्ट इज मेंटेन सिस्टमॅटिक रेकॉर्ड. देन सेकंड अमाऊंट रिसिवेबल फ्रॉम कस्टमर्स. Then third is amount payable to suppliers, that both this can be find out. Then can be find out business expenses, then business income. Okay, then what reduces possibility of misuse of funds is reduces. Then what it provides information regarding what assets and liabilities. Then what it shows comparison of past and present business means see here all records are maintained yearly. Okay, yearly. So from books of accounts loss or gain of 1 year can be compared with loss or gain of the another year. So these are objectives of double entry system. Then next see what is the principle behind this double entry system. Okay, so this is also asked in your exam. Principle काय आहे डबल एंट्री सिस्टमचं आणि त्याचे ऑब्जेक्टिव्ज. ओके, सो हा फुल क्वेश्चन जो आहे मीन्स फ्रॉम जे आपण बघितलं डबल एंट्री सिस्टम. सो दिस डेफिनेशन ऑफ दिस देन इट्स ऑब्जेक्टिव्ज अँड दिस प्रिन्सिपल. सो ह्या ज्या 3 स्लाइड्स बघितल्या इट आय थिंक आस्क फॉर 4 मार्क्स. 4 मार्क्सला हा फुल क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. सो सी principle of this in double entry bookkeeping the principles behind this what. See first is the receiver is debited म्हणजे काय रिसिव्हर जो आहे इज डेबिटेड विथ द मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ वॉट एव्हर ही रिसिव्ज. आता मॉनिटरी व्हॅल्यू म्हणजे काय तर आर्थिक मूल्य बोलतात. और मॉनिटरीचा मिनिंग काय आहे हॅविंग टू डू विथ मनी मीन्स मॉनिटरी मीन्स वॉट दिस अमाऊंट ऑफ करन्सी दॅट वुड बी एक्सचेंज फॉर सेल ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस. मॉनिटरी व्हॅल्यू म्हणजे आर्थिक मूल्य बोलतात त्याला. सो मग जो रिसिव्हर जो आहे तो काय होतो इज डेबिटेड त्याच्याकडे काय येतं विथ द मॉनिटरी व्हॅल्यू म्हणजे आर्थिक मूल्य आहे जो वॉट एव्हर ही रिसिव्ज त्याला जे काही भेटतं. ओके, इन टर्म्स ऑफ कॅश और इन टर्म्स ऑफ कॅश मनी इन टर्म्स ऑफ असेट्स अँड ऑल ते जे काही त्याला भेटतं. ओके, ते काय होतं मॉनिटरी व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ मॉनिटरी व्हॅल्यू ही रिसिव्ज म्हणजे काय रिसिव्हर डेटर कोणाला बोलतात रिसिव्ह करणाऱ्याला जो घेतो. ओके, त्याला काय बोलतात तर रिसिव्हर बोलतो आपण. जसं की एक मेडिकल स्टोर आहे. सो हिअर मेडिकल स्टोअरमध्ये मी पेशंटला काय दिली मेडिसिन्स दिली. ओके, सो आय गिव्हन टू हिम म्हणजे आय गिव्ह हर इथे मी काय झाले क्रेडिटर झाले आणि त्याने मला काय दिले पैसे दिले. ओके, सो मी इथे काय झाले तर आय रिसीव दॅट मनी. सो हिअर आय बिकम द डेटर.
सो रिसिवर जो आहे इज डेबिटेड, म्हणजे त्याच्याकडे काय येतात तर ते पैसे जे काही आहेत ते त्याला मिळणारे असतात. ओके, विथ द मॉनिटरी व्हॅल्यू, म्हणजे आर्थिक मूल्य बोलतात. मीन्स आर्थिक मूल्य म्हणजे अमाऊंट जी काही आहे ती त्याला भेटते. देन सी सेकंड प्रिन्सिपल काय आहे, गिवर इज क्रेडिटेड विथ द मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ वॉट एव्हर ही गिव्ज. म्हणजे गिव्हर जो आहे, ओके, जो कोणी आहे देणारा आहे तो त्याला काय भेटते, इज क्रेडिटेड म्हणजे काय देतो, आर्थिक मूल्य. म्हणजे आता मी जसं सांगितलं की मी मेडिसिन्स दिली, ओके, हिअर मी काय झाले, क्रेडिटर ही मी झालेच आहे. ओके, क्रेडिटर होते, बट मला तिथे त्याच्या मोबदल्यात काय भेटतात तर पैसेसुद्धा भेटतात. सो जो गिव्हर असतो दॅट इज क्रेडिटेड विथ मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ वॉट एव्हर ही गिव्ज, म्हणजे त्याने जे काही दिलेलं आहे त्याच्या बदल्यात त्याला पैसे भेटतात. ओके, आणि रिसिवर इथे काय आहे वरचा कॉन्सेप्ट, डेटर जो आहे त्याला रिसीव करतो तो. ओके, मग त्याला मॉनिटरी व्हॅल्यू जी काही आहे ती भेटते त्याला, म्हणजे काय मनीज जे काही असतात ते त्याला भेटतात. आणि क्रेडिटर तो गुड्स देतो आणि त्याच्या मोबदल्यात त्याला जे काही मॉनिटरी व्हॅल्यू आर्थिक मूल्य जे आहे, ओके, सो ते त्याला भेटतं. मीन्स गिव्हर इज क्रेडिटेड विथ द मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ वॉट एव्हर ही गिव्ज. ओके, तो जे काही देतो. देन सी थर्ड प्रिन्सिपल, एव्हरी डेबिट रिक्वायर्स अ क्रेडिट अँड व्हाईस वर्सा. म्हणजे काय, एव्हरी डेबिट रिक्वायर्स अ क्रेडिट. आता इथे त्या कस्टमरने मला काय दिलं, पैसे दिलं. ओके, सो मी त्याला काय दिलं आहे, मेडिसिन्स दिले आहेत. ओके, सो हेच म्हटलं स्टेटमेंट इथे, हे जे थर्ड स्टेटमेंट आहे तर थर्ड स्टेटमेंट काय आहे तर एव्हरी डेबिट रिक्वायर्स अ क्रेडिट. म्हणजे जसं मी सांगितलं त्याने मला पैसे दिले, मी काय दिली, मेडिसिन्स दिली. अँड व्हाईस वर्सा, व्हाईस वर्सा म्हणजे काय तर पैसे त्याने दिले नाहीत, मी मेडिसिन्स दिली, बरोबर. सो मी मेडिसिन्स दिली, त्याने मला पैसे दिले नाहीत. म्हणजे जिथे डेबिट आहे तिथे क्रेडिट हे आहेच. जिथे रिसीव, ओके, वेन यू आर गिविंग समथिंग देन यू विल रिसीव दॅट मनी. हा फेनॉमेनॉन आहे इथे. हे मेन प्रिन्सिपल आहे जे डबल एंट्री सिस्टीमचं, दॅट एव्हरी डेबिट रिक्वायर्स अ क्रेडिट. ओके, जिथे क्रेडिट, जिथे तुम्ही देता एखादी गोष्ट विकता तिथे तुम्हाला त्याचं अमाऊंट आहे ती भेटतेच. अँड वाईस वर्सा म्हणजेच ह्याच्या उलट की जिथे काय करतात, जिथे तुम्हाला अमाऊंट भेटते तिथे तुम्ही ती जी काही गुड्स आहेत ती देता. हेच ह्याचं प्रिन्सिपल आहे डबल एंट्री सिस्टमचं. ओके, सो हे पण तुम्हाला विचारतात. त्याच्यामध्ये फर्स्ट काय बघितलं आपण, जो कोणी रिसिवर आहे जे ज्याला मिळतं, ओके, इज डेबिटेड विथ मॉनिटरी व्हॅल्यू. मॉनिटरी व्हॅल्यू म्हणजे आर्थिक मूल्य बोलतात त्याला, जे काही त्याला भेटतं. सो जे काही अमाऊंट आहे वॉट एव्हर ही रिसिव्ज. ओके, आणि द गिव्हर जो आहे इज क्रेडिटेड विथ मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ वॉट एव्हर ही गिव्ज. जो कोणी आहे क्रेडिटर्स जो असतो, सो तो जे काही देतो त्याच्या बदल्यात त्याला पण काय भेटतं, आर्थिक मूल्य आहे ते भेटत असतं. अँड एव्हरी डेबिट रिक्वायर्स अ क्रेडिट अँड व्हाईस वर्सा. ओके, अंडरस्टूड दिस कन्सेप्ट. इफ एनीवन हॅविंग एनी डिफिकल्टी इन दिस, इफ जर आजच्या लेक्चरमधलं काही समजलं नसेल कोणाला काही, तर व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करून किंवा कॉल करून सुद्धा मला विचारू शकता. ओके, सो टुडे what we had seen, double entry bookkeeping system. Okay, so and bookkeeping. Okay, bookkeeping means what? It's an art of recording all business transactions systematically and correctly in a set of books. Okay, then double entry bookkeeping system, what it says that every transaction has two aspects, a giving aspect that is creditor and receiving aspect is the debtor. Then we had seen objectives of it and then we had seen principle of it. So only the remaining small part is their types of account that we will see in the next lecture. Okay, समजा तर ह्या लेक्चरमध्ये काही समजलं नसेल कोणाला काही, आय एम टेलिंग यू अगेन अँड अगेन, यू कॅन आस्क मी फ्रीली फ्रँकली. ओके, एनी टाईम बाय थ्रू व्हॉट्सअप ऑल्सो. Then if you are feeling shy to speak with me, then ask me on WhatsApp and you can ask me on call also.
Okay, so now we will stop over here. Stay safe. See, as atmosphere is rainy, okay, stormy atmosphere is here. So take care of yourselves and family. Stay safe. Happy learning. Thank you.